धुळ्यातली आकडेवारी मला निश्चितच सांगायला आवडेल। धुळ्यामध्ये भाजपनं 44 जागांवरती आपलं वर्चस्व राखलेलं आहे। शिवसेनेनं केवळ 4 जागांवरती, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र वरचढ ठरत त्या ठिकाणी 8 जागा करते। म्हणजे शिवसेनेपेक्षा 4 जागा या त्या ठिकाणच्या राष्ट्रवादीनं आपल्या जवळ ठेवलेल्या आहे। मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भोपळा न फोडता शून्यवरती त्या ठिकाणी आहे। मनसे देखील शून्य, राष्ट्रवादी देखील त्या ठिकाणी शून्य आहे। एमआयएम मात्र मुसंडी मारताना दिसते। धुळ्यामध्ये एमआयएमनं करिश्मा करत मालेगाव पासून जवळ असलेल्या धुळ्यामध्ये एकूण 8 जागांवरती त्यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे। काँग्रेस आणि इतर पक्षांची देखील धूळधाण झाल्याचं पाहायला मिळतंय। कुणालाही त्या ठिकाणी बहुमत किंवा जास्ती मतं मिळत नसल्याचं दिसतंय। शून्यावरती देखीलच त्यांचा आकडा आहे। पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरकडे मी यावेळेला जाईल। छत्रपती संभाजीनगर मधून देखील एक मोठी बातमी प्रभाग क्रमांक 11 मधून। आणि छत्रपती संभाजीनगर मधले अपडेट्स काय सांगतात? विश्वनाथ स्वामी भाजपचे, माधुरी देशमुख भाजपच्याच मीना नितीन खरात या विजयी झालेल्या आहेत। भाजपच्या मयूर वंजारी यांनी देखील त्या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे। त्यानुसार छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपनं 4 जागा राखलेल्या आहेत। पाठोपाठ पनवेल या ठिकाणाहून आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक महत्त्वाची घडामोड पाहणार आहोत। पनवेलमध्ये काय चित्र आहे तर पनवेलमध्ये भाजपनं 46 जागांवरती निर्विवाद आपलं वर्चस्व ठेवलेलं आहे। शिवसेनेला 5 जागा, राष्ट्रवादीला 1, काँग्रेसला 3, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला 3, पाठोपाठ 4 जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांची राखताना दिसते। इतरांची संख्या पाहायला गेलं तर 16 जण त्या ठिकाणी आहेत। पाठोपाठ भिवंडीतले अपडेट्स काय सांगतायत? पनवेल पाठोपाठ भिवंडीमध्ये भाजप 10, शिवसेनेला 8, राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आलेला नाहीये। त्या ठिकाणी काँग्रेसला 14 जागा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 8 जागा आणि इतर जे उमेदवार आहेत त्यांना 8 जागा मिळालेल्या आहेत। आमची टॅक्सी आलेली आहे, लोकशाही मराठीची टॅक्सी तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे या क्षणाचे सर्वात मोठे अपडेट्स। त्यामध्ये उबाठा 63 जागांवरती राष्ट्रवादी कुठल्याही प्रकारचा भोपळा फोडत नाहीये। मनसे 9 जागांवरती आहे, इतर 9। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।